आपल्या सर्वांचं नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत व्हेज पुलाव कम बिर्याणी। बनवायला सोपी, झटपट आणि खायला तेवढी स्वादिष्ट आणि चमचमीत। चला तर मग आपण साहित्य बघूया काय काय घेतले ते। आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर आणि पुदिनाची पेस्ट, मीठ, बिर्याणी मसाला, आपला मालवणी मसाला घरचा, हळद, ते थोडी दालचिनीची 2 पानं घेतलेत आणि ते खडे मसाले, ते भाजी मटार, गाजर, कोथिंबीर बारीक चिरलेली, ते फ्लावर घेतलाय आपण भाज्यांमध्ये, इथे परसबी घेतली आहे, दही, इथे एक मोठा बारीक चिरलेला कांदा, इथे एक मोठा टोमॅटोची पेस्ट करून घेतली आहे। भात बनवण्यासाठी आपण इथे 1 वाटी बासमती तांदूळ घेतलाय, हिरवी मिरची, 2 लवंग, 7-8 काळी मिरी, 1 दालचिनीची साल आणि 1 लिंबू। चला मग आता भात बनवण्यासाठी आपण इथे गॅसवर पसरट भांड्यात आपल्या तांदळाच्या प्रमाणे पाणी घेतलेलं आहे, 3-4 उकळत ठेवलेलं आहे। पाणी उकळल्यावर त्यात आपण हे घेतलेले खडे मसाले टाकूया। दालचिनी टाकली, काळी मिरी, लवंग, मिरची, थोडं चवीनुसार मीठ टाकूया। मीठ टाकल्याने काय होतं, भाताला पण छान अशी टेस्ट येते। लिंबू पिळून घेऊया। लिंबामुळे भाताचा जो कलर आहे तो छान असा व्हाईटच राहतो। त्याला मग इथे पाण्याला छान उकळी आलेली आहे, त्यात आपण स्वच्छ मी 3-4 वेळा तांदूळ धुवून घेतलाय, तो टाकून घेऊया। तांदूळ स्वच्छ 3 ते 4 वेळा धुवून घ्यायचा, म्हणजे त्याच्यावर जी पावडर वगैरे लावलेली असते ती आपल्या पोटात जात नाही। आता 2 चमचे तूप टाकूया, म्हणजे भात आपला असा सुटसुटीत होईल। एका साईडला आपला भात शिजतोय, तोपर्यंत आपण एका साईडला या भाज्यांची ग्रेव्ही बनवून घेऊया। त्यासाठी आपण इथे टोप घेतला आहे, इथे टोप छान तापलंय आपलं, आपण यात तेल टाकून घेऊया। जरा भांडं घेताना जाड तळाचं भांडं घ्यायचं, इथे आपलं तेल छान तापलंय। आता आपण यात खडे मसाले टाकून घेऊया। आपण इथे घेतलेलं सगळं काळी मिरी, लवंग, दालचिनी, वेलची, दगडफूल, चक्रीफूल सगळं टाकून घेऊया। थोडं छान भाजलं मग आपण यात कांदा चांगला टाकून परतून घेऊया, लालसर होईपर्यंत। त्याच्यातले खडे मसाले छान भाजले, आता यात आपण कांदा टाकून घेऊ।
कांदा छान लाल होईपर्यंत परतून असा भाजून घेऊया. भात शिजत ठेवून आपल्याला 10 मिनिटं झाली आहे. भात आपला छान शिजलाय, बघू शकता. आता आपण यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते छान ड्रेन करून घेऊया. आपला भात असं चांगला त्यानं सुटसुट करू. भातातलं एक्स्ट्रा पाणी काढण्यासाठी मी ते भांड्यावर त्याची जाळी ठेवली आहे. भाताचं छान असं टाकून त्यातलं एक्स्ट्रा पाणी सगळं काढून घ्यायचं. इथे तुम्ही पाहू शकता आपला कांदा छान असं लालसर भाजलेला आहे. 5 मिनिटच झाले कांदा आपण टाकून. कांदा टाकून असं परतवत राहायचं म्हणजे तो तसा छान भाजतो. आता आपण यात सगळे एक एक करून मसाले टाकूया. पहिले आपण इथे आलं लसूणची पेस्ट घेऊया. छान अशी 1 मिनिट परतवूया. आलं लसूणची पेस्ट पहिले टाकली ना तर थोडी परतून जाते. म्हणून कांदा भाजून घेतला ना नंतर करून टाकतो. आता एक टोमॅटोची ग्रेव्ही टाकूया. आणि पुदिन्याची पेस्ट. मटार, गाजर, फ्लावर, परतली, सगळे छान असं मिक्स करून घेऊया. आता यात आपण मसाले टाकून घेऊया. मालवणी मसाला 2 चमचे घेतला. हळद, बिर्याणी मसाला 2 चमचे आणि आपल्या चवीनुसार मीठ. मीठ आपण ऑलरेडी भात शिजवताना घेतलंय त्यामुळे यात थोडं कमीच टाकायचं. आणि आता हे छान मिक्स करून घेऊया म्हणजे जेणेकरून मसाला आपला सर्व भाज्यांना छान लागेल. आता आपण यात दही टाकून घेऊया. दही टाकून हे छान मिक्स करून घेऊ. त्याच्यावर झाकण ठेवून याला 10 मिनिटं शिजवूया. झाकण
ठेवल्यावर त्यात थोडं पाणी टाकायचं, म्हणजे पाण्याच्या वाफेने भाज्या छान शिजतात. शिजवण्याची प्रोसेस मंद आचेवरच करायची, जास्त हाय पण नाही. भाज्या आपण शिजत ठेवून 20 मिनिटं झाली आहे. बघू शकता तुम्ही इथे भाज्या छान शिजल्या जातात. आता आपण यात भात मिक्स करून घेऊया आणि त्याला दम देऊया 5 मिनिटं. भात असा आता आपण यात छान टाकून घेतलाय. आता याच्यावर थोडी कोथिंबीर टाकूया. तुम्हाला पाहिजे तर याच्यात कांदाही तुम्ही असं छान भाजून घेऊन टाकू शकता. आणि इथे कोथिंबीर टाकते. आणि 1 चमचा तूप. फूड कलरही आपण इथे यूज करू शकतो, जर आपल्याला असं छान डेकोरेटिव्ह पाहिजे असेल. आता याला दम देण्यासाठी आपण इथे तवा ठेवूया गॅसवर. ताटावर काहीतरी वजन ठेवून आपण 5 मिनिटाला दम देऊन घेऊया. आपली बिर्याणी रेडी. चला तर मग आपली इथे छान अशी व्हेज पुलाव कम बिर्याणी रेडी झालेली आहे. तुम्हाला आवडली तर नक्की ट्राय करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.